नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला 38 साईजचा प्रिन्सेस कटचा पुढच्या भागाची शिलाई। तर या व्हिडिओमध्ये आपण एकदम व्यवस्थितपणे फिनिशिंगमध्ये कशी शिलाई करायची ते आज आपण बघणार आहोत। याचा कटिंगचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे आणि ह्याच ब्लाउजचे पाठीमागच्या गळ्याची पण डिझाइन अपलोड केलेली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर इथे बघा, मी प्रिन्सेस कटचे जे साईडचे पार्ट असतात ना आपले, ते पार्ट समोरासमोर असे एकावेग ठेवून त्याला शिलाई मारून घेत आहे। आपला मेन कपडा आणि अस्तर आपल्याला व्यवस्थित अगोदर जोडून घ्यायचा आहे आणि जो साईडचा एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करायचा आहे। तर इथे बघा, आपला एक पार्ट झालेला आहे जोडून। आता दुसरा पार्ट आपण त्याचप्रमाणे जोडून घेणार आहोत। तर इथे बघा, आपले दोन्ही पार्ट आता जोडून झालेले आहेत। आता त्याचा सर्व पुढचा भाग आपण जोडून घेणार आहोत, म्हणजे ज्याला आपण हुक आणि लूप पट्टी बसवतो तो पुढचा साईडचा भाग त्याचा जोडून घेणार आहोत। ते बघा, असं नेहमी ठेवताना असं समोरासमोर ठेवायचं आणि इथे मी गळ्याला पट्टी लावणार नाही, गळा मी पलटी करून घेणार आहे, कारण कपडा आपला कडक आहे। कडक कपडा असल्यावर शक्यतो नाही गळ्याला पट्टी लावली तरी पण चालते, असं पण आपल्याला फिनिशिंगमध्ये व्यवस्थित गळा तयार होतो आपला। तर इथे बघा, मी गळ्याला अशा प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे आणि छोटे छोटे कट देऊन त्यावर मी दाब शिलाई मारून घेते। दाब शिलाई मारून झालेली आहे। आता ह्याच्यावर परत एक अजून आपण दाब शिलाई देणार आहेत, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग असते ती व्यवस्थित येते। इथे बघा अशा प्रकारे, आणि बघा तुम्ही गळा आपला किती फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे आता पूर्ण चारी बाजूने आपण याला शिलाई मारून घेणार आहोत आणि साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पण कट करून घेणार आहोत व्यवस्थित। आता बघा, आपला हा पार्ट रेडी झालेला आहे। याचप्रमाणे आता मी दुसरा पार्ट पण रेडी करून घेते। याला पण मी गळ्याला शिलाई मारून पलटी करून घेणार आहे। पटकन आपल्याला ब्लाऊज शिवायचा असेल किंवा असा कडक जर कपडा असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा आणि ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतो। तर इथे बघा, आता आपला प्रिन्सेस कटचा जो पार्ट असतो तो जोडताना नेहमी खालच्या बाजूने जोडायचा, वरच्या बाजूने कधीही जोडायचा नाही, कारण मग आपला जो पफचा भाग असतो तो वर खाली होतो आणि खालच्या साईडला कमी पडलं की मग आपला प्रिन्सेस कटचा जो शेप असतो तो पूर्ण चुकतो, व्यवस्थित बसत नाही आपल्याला ब्लाऊज फिटिंगमध्ये। म्हणून जोडताना नेहमी खालच्या बाजूने जोडायचा, कारण आर्महोलच्या साईडला आपल्याला थोडंफार कमी जास्त जरी झालं तरी तिथलं आपल्याला कट करायचं असतं थोडंफार, कारण कटिंग करताना फ्रंट पार्ट मी कट करत नाही। ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेस कट करून घ्यायचा पुढचा भाग। तर इथे बघा, बरोबर जिथं टक्स पॉईंट येतो तिथं मी अर्धा इंचाचं माप घेऊन तिथं शिलाई मारलेली, अशा प्रकारे डॉट दिलेला आहे। ह्याच्यामुळे पफ व्यवस्थित आणि छान येतो। ओके, तर आता एक पार्ट आपला रेडी झालेला आहे, त्याचप्रमाणे आता हा दुसरा पार्ट पण आपण रेडी करून घेणार आहोत। आणि प्रिन्सेस कटचा हा पार्ट जोडताना व्यवस्थित आणि हळूहळू जोडायचा, म्हणजे चुनी एक पण नाही पडली पाहिजे अशी, म्हणजे आपला ब्लाऊज फिनिशिंगला व्यवस्थित दिसतो। असे छोटेसे कट दिले ना मग पफ त्याला व्यवस्थित येतो। इथे बघा, आता किती छान व्यवस्थित पफ आलेला आहे। डॉट द्यायची पण गरज नाही, पण तरी पण इथं काही पुढचा भाग जो असतो तो जास्त मोठा आवडत नाही, म्हणून अशा प्रकारे डॉट दिला ना मग आपलं हुकाईचा जी पट्टी असते ती जास्त मोठी पण होत नाही आणि आपलं पफ पण व्यवस्थित येतो। हेवी चेस्टसाठी तुम्ही हा डॉट नक्की द्या। तर इथे बघा, मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, एक हुकसाठी आणि एक लुकसाठी। तर हुकाची पट्टी 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि लुकाची पट्टी मी 2.5 इंचाची घेतलेली आहे। आता इथे बघा, गळा आपला अगोदरच रेडी आहे, त्यामुळे वरती अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून, अर्धा किंवा 1 इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला पट्टी पण आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावर दाब शिलाई द्यायची। आणि आता परत एकदा फोल्ड करून आपल्याला त्यावर डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि ते आपली हुकाची पट्टी बनवून तयार होईल।
इथे बघा एक साईडला किनारीला शिलाई मारली आणि नंतर हे बाजूला एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थित आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आता लोकाची पट्टी जोडायची आहे आणि लोकाची पट्टी जोडताना आपल्याला नेहमी उलट्या साईडने जोडायची असते. ओके, तर इथं बघा अशा उलट्या साईडला ही पट्टी ठेवून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं पण गळ्याच्या साईडला आतमध्ये फोल्ड करून यावर आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि परत एकदा फोल्ड करून ही पट्टी पूर्ण फोल्ड करायची नाही, हाफ मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे एक्स्ट्राचा पार्ट कट करून परत एकदा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपले बघा हुक आणि लोकाची दोन्ही पट्टी जोडून तयार झालेले आहे. तर त्या अगोदर आपल्याला हे चेक करायचं आहे की आपले दोन्ही पार्ट सेम आहेत का नाही, आणि जर थोडेफार कमी जास्त असतील तर खालच्या साईडने तुम्ही कट करून ते दोन्ही पण पार्ट सेम करून घ्यायचे आहेत. तर इथे कमी जास्त झालेलं नाहीये, त्यामुळे मी खालची पट्टी कमरेची पट्टी लगेच लावून घेते. तर पुढे अर्धा इंच सोडून आपल्याला नंतर शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावर. पुढचा कपडा फोल्ड करून परत त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे. जशी आपण हुकाची पट्टी जोडतो त्याचप्रमाणे आपल्याला ही कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा. इथे बघा आपला एक पार्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता दुसऱ्या पार्टला पण इथं आपण कमरेला पट्टी लावून घेऊया खालच्या बाजूला. खूप पटकन होतं प्रिन्सेस कट ब्लाउज शिवून. कटोरी ब्लाउज पेक्षा पण खूप सोपा असतो प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायला आणि खूप लवकर पण शिवून होतो. आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजच आहे. कटोरी ब्लाउज जास्त कोणी शिवायला बघत नाही. कटोरीचे टोक बऱ्याच जणांना आवडत नाहीत. कटोरी ब्लाउज पेक्षा प्रिन्सेस कटच जास्त शिवतात. तर मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि याचा पाठीमागचा व्हिडिओ डिझाईनचा आणि कटिंगचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. तो जर बघितला नसेल तुम्ही तर तो पण जाऊन बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि ते बघा हा आपले दोन्ही पार्ट बनवून रेडी झालेले आहेत. आणि आता मी बाही पण तुम्हाला जोडून दाखवते, म्हणजे पूर्ण ब्लाऊज आपला रेडी होऊन जाईल. तर इथे बघा ही 11 इंचाची बाही आहे बाही आहे आणि याची पण कटिंग डिटेलमध्ये मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे बाही कशी कटिंग करायची काय ते. तर कटिंगचा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला बाही कटिंग पण अगदी व्यवस्थित येईल. इथे बघा अशा प्रकारे मेन कपड्यावर आपल्याला ठेवून खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे.